नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शहरातील तानंग फाट्याजवळ शुक्रवारी रात्री कुपवाडच्या दिशेने तोंड करून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कोणतेही पार्किंग लाईट न लावता थांबलेल्या ट्रॅक्टर क्रमांक HR13 S4473 ला दुचाकी क्रमांक MH10 BQ 6699 ने धडक दिली। या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। पवन जगदीश शर्मा वय वर्ष 35 राहणार सांगली असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे। याबाबत अनिल कुशनदेव कुशवाह वय वर्ष 24 राहणार बापटमाळा विकास चौक सांगली यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून अज्ञात ट्रॅक्टर चालकावर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शुक्रवार 3 जुलै रोजी रात्री 8च्या दरम्यान तानंग फाट्याजवळ कुपवाडच्या दिशेने तोंड करून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कोणत्याही पार्किंग लाईट डेंजर झोनचा वापर न करता थांबलेल्या ट्रॅक्टरला फिर्यादी यांचा मित्र चालवत असलेली दुचाकी धडकून फिर्यादी यांचा मित्र पवन गंभीर जखमी झाला। जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे।